मध्य रेल्वेवर ठाण्याजवळ झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त, लोकसेवा मात्र अद्यापही उशिरानच। पहिल्या 2 तासात राज्यात 6.52% मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये सर्वाधिक 8.43% तर शिरूरमध्ये सर्वात कमी 4.97% मतदान। तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक मतदानाच्या रांगेत, लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी मतदान सुरू, 10 राज्यातील 96 जागांवर मतदान। राज्यात 4थ्या टप्प्यासाठी आज 11 मतदारसंघात मतदान, खैरेंसह मातोश्रींसह मतदान, हिना गावित, भाऊसाहेब वागचौरे यांनीही हक्क बजावला, तर दिलीप वळसे पाटील व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर। नाशिक आणि अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या 2 तासांच्या दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅग्स का? संजय राऊत यांचा सवाल। आरोपांचा वास्तवाशी संबंध नाही, पारनेरमध्ये पैसा वाटप केल्याच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आरोपांवर सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया। पुण्यात मोबाईल फोन घेऊन आलेल्या मतदारांना परत पाठवलं, निगडीतल्या ज्ञानप्रबोधिनी नवघर विद्यालयातील केंद्रावरचा प्रकार, कर्मचारी आणि मतदारांमध्ये खटके, केंद्राबाहेर बॅनर्स। पाटणा साहिब गुरुद्वारामध्ये पंतप्रधान मोदींकडून सेवा, बिहार दौऱ्यावर असताना गुरुद्वारात जाऊन दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।